नमस्कार, कसे आहात सगळे. मी उत्तरेश्वर सोन्ने, ज्ञानोदय क्लासेस उस्मानाबाद, तुमच्या सगळ्यांचं ऑनलाईन ज्ञानोदय क्लासेसमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर एक नवीन आणि बेसिक विषय मांडणार आहे. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा चॅप्टर शिकणं अगदी सोपं व्हावं याच्यासाठी मी एक मूलभूत विषय तुमच्या समोर मांडतोय. बघा, फार बेसिक संकल्पना आहे. एलिमेंट कशाला म्हणायचं आणि त्याच्यानंतर ॲटम कशाला म्हणायचं, फार बेसिक आहे. ज्यांना माहित नाही त्यांनी लिहून घ्या. एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य आणि ॲटम काय असतं. आम्हाला माहिती आहे 118 एलिमेंट्स आहेत. 118 एलिमेंट्स आर देअर. त्याच्यापैकी नॅचरल काय आहेत आणि आर्टिफिशियल काय आहेत. 94 नॅचरल एलिमेंट्स आहेत आणि जे आर्टिफिशियल आहेत म्हणजे मॅनमेड एलिमेंट्स आहेत ते आहेत 24. हे गुगल सांगतं. अँड अकॉर्डिंग टू गुगल 118 एलिमेंट्स आर देअर. 94 आर नॅचरली ऑकरिंग एलिमेंट्स अँड 24 आर आर्टिफिशियल एलिमेंट्स. मग सर ॲटम कशाला म्हणायचं. जर हा एखादा एलिमेंट असेल, the smallest particle of element, this is the very small particle of this element and the smallest particle of element is called atom. एनी पार्ट जर हा मी आणखीन छोटासा पार्ट काढला आणि तुम्हाला दाखवला तर त्याला काय म्हणायचं. कमॉन, काय म्हणायचं. ॲटम म्हणायचं. हे अगदी बेसिक गोष्ट आहे, लक्षात येतं. मग एका ॲटम मध्ये काय काय असतं, फार बेसिक आहे बरं. हे एखाद्या ॲटम मध्ये काय काय असतं ते समजून घेऊ. ॲटम इज मेड अप फ्रॉम 2 मेन पार्ट्स. ॲटम हा 2 मुख्य पार्ट पासून बनलेला असतो. ते 2 पार्ट्स कोणते, तर पहिलं आहे न्यूक्लियस आणि दुसरं आहे एक्स्ट्रा न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या बाहेर असणार ते म्हणजे एक्स्ट्रा न्यूक्लियस. फार बेसिक आहे, समजून घ्या. ओके, न्यूक्लियस कशाला म्हणायचं. लेट दिस इज द ॲटम. हा एक ॲटम आहे आणि ॲटमचा हा न्यूक्लियस आहे. ओके, हा न्यूक्लियस आहे आणि एक्स्ट्रा न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेर असणार, जे न्यूक्लियसच्या बाहेर असं कक्षेमध्ये फिरत असतं. लक्षात येतं. चला, न्यूक्लियस पुन्हा 2 पार्ट्स पासून बनलेला आहे. न्यूक्लियस इज मेड अप फ्रॉम प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात न्यूक्लियस मध्ये. तर एक्स्ट्रा न्यूक्लियस म्हणजे ह्या न्यूक्लियस मध्ये तर प्रोटॉन्स असतात. प्रोटॉन्स पी म्हणूया, न्यूट्रॉन्स एन म्हणूया, कळतं. आणि एक्स्ट्रा न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेर जे आहे ते कशापासून तयार झाले, तर दॅट इज मेड अप फ्रॉम इलेक्ट्रॉन्स. कमॉन, कशापासून तयार झालंय, तर इलेक्ट्रॉन्स पासून तयार झाले. लक्षात येतं. न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असणारे जे प्रोटॉन्स असतात, दीज प्रोटॉन्स आर पॉझिटिव्हली चार्ज. न्यूट्रॉन्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल, कुठलाही चार्ज नसतो. तर इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज. म्हणजे हे जे पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आहेत, याच्या भोवती गर निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. कसले निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. कोणाभोवती कोण फिरतं, सेंटर ब्युटी कोण आहे, प्रोटॉन्स आहे. त्यांच्याकडे कसला चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. कळतं की नाही. आणि त्यांच्या भोवती निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. अरे कळतंय का नाही, कळालं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. लक्षात येतं. हे झालं फार बेसिक. मग हे जे ॲटम आहे, ॲटमचा ॲटॉमिक नंबर कशाला म्हणायचं सर. ॲटॉमिक नंबर फार बेसिक आहे बरं. हे ज्या विद्यार्थ्यांनी कधीच आतापर्यंत अभ्यास केलेला नाही, ज्यांना माहितच नाही, त्यांच्या आयुष्यात 9वी झालेली नाही, 8वी झालेली नाही किंवा 7वी झालेली नाही, त्यांच्यासाठी आहे. कळतं का. ॲटॉमिक नंबर कशाला म्हणायचं किंवा ॲटॉमिक मास नंबर कशाला म्हणायचं. ॲटॉमिक मास नंबर कशाला म्हणायचं. Atomic number means number of protons present. Atomic number means number of protons present. जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढा एखाद्या ॲटमचा असतो ॲटॉमिक नंबर. मग सर आम्हाला माहिती आहे हायड्रोजनकडे किती प्रोटॉन्स म्हटलं मी. हायड्रोजनकडे जर सर 1 प्रोटॉन असेल तर त्याचा ॲटॉमिक नंबर किती, 1. कार्बनकडे जर 6 प्रोटॉन असतील तर त्याचा ॲटॉमिक नंबर किती, 6. सोडियमकडे किंवा उलट जाऊया सर, आतापर्यंत मी पाठ केलं होतं नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे. याचा अर्थ काय हो, याचा अर्थ नायट्रोजनकडे 7 प्रोटॉन्स आहेत. कमॉन, काय आहेत, 7 प्रोटॉन्स आहेत. लक्षात येतं.
बर, जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच असतात इलेक्ट्रॉन्स. जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच ॲटमकडे काय असतात, इलेक्ट्रॉन्स. लक्षात येतं, नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज ऑलवेज कॉमन. कसे असतात, इक्वल असतात. कळतं का? नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर ऑलवेज इक्वल. मग मी जर सांगितलं सर कार्बनकडे प्रोटॉन्स 6 आहेत, किती आहेत, 6 प्रोटॉन्स आहेत, याचा अर्थ त्याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. याचा अर्थ त्याच्याकडे असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा किती आहे, 6 आहे. खूप सिंपल आहे. ॲटॉमिक मास नंबर कशाला म्हणायचं? ॲटॉमिक मास नंबर इज द सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांची बेरीज, याला काय म्हणायचं, ॲटॉमिक मास नंबर. लक्षात येतं का? फार बेसिक आहे बरं. जर सर सोडियमचं मास हे 12 आहे, किती आहे, 12, सॉरी कार्बनचं मास हे 12 आहे, तर याचा अर्थ त्याच्याकडे असणाऱ्या प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची बेरीज किती आहे, 12 आहे. कळतंय का? अरे कळतंय की नाही? लक्षात घ्या, फार बेसिक गोष्ट आहे. याच्यानंतर हे सगळं का शिकवतोय मी, कारण आपल्याला शिकायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ज्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा थेट संबंध आपल्या पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या चॅप्टरशी आहे. आणि जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजलं तर पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स चॅप्टर शिकणं फार सोपं आणि सहज होऊन जातं. बघा, आपण शिकूया इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, चला लक्ष द्या. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉनची संरचना. सर तुम्ही सांगितलं पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉनच्या भोवती निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स गर 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 फिरत असतात. मग हे कसे फिरतात, कोणाभोवती कसे कसे फिरतात, एक सोबत असतात का, एक गट्टा असतात का, हेच तर आपल्याला शिकायचंय. अगदी बेसिक आहे. बघा, लक्ष द्या, हे जे पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स असतात यांच्या भोवती निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. म्हणजे एकदम बेसिक कॉन्सेप्ट जर तुम्हाला सांगायची झाली, आता नीट लक्ष द्या. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये सुरुवातीला काही बेसिक गोष्टी पाहूया आपण. तर शेल कशाला म्हणायचं किंवा शेल नंबर किती असतात वगैरे वगैरे. आता नीट लक्ष द्या, बघा समजून घ्या. जर हे न्यूक्लियस आहे, हे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मी वेगळ्या कलरच्या पेननं दाखवतो. हे न्यूक्लियस आहे, ज्या न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आहेत आणि इलेक्ट्रिकली न्यूट्रल न्यूट्रॉन्स आहेत, आणि यांच्या भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स, यांच्या भोवती गर 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 फिरणारे इलेक्ट्रॉन्स असे वेगवेगळ्या कक्षेमध्ये फिरतात, वेगवेगळ्या ऑर्बिट्स मध्ये फिरतात. याच ऑर्बिट्सला शेल सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? शेल सुद्धा म्हणतात. लक्षात येतं का? बर, आणि मग आता ह्या ज्या शेल्स प्रेझेंट आहेत या शेलची नावं पाहूया आपण. पहिल्या शेलला म्हणतात के, दुसऱ्या शेलला म्हणतात एल, तिसऱ्या शेलला म्हणतात एम, आणि चौथ्या शेलचं नाव आहे एन. कशाची नावं आहेत ही? शेल. कळतं का? इथं लिहितो मी, शेल किंवा ऑर्बिट यांची नावं काय आहेत? के, एल, एम आणि एन. के एल एम एन फार सोपं आहे आणि बेसिक आहे. हे जे के एल एम एन आहे, के ही पहिली शेल आहे म्हणून 1 नंबर, एल ही 2 नंबरची आहे, एम ही 3 नंबरची आहे आणि एन ही 4 नंबरची आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबरची शेल, यांना एक एन व्हॅल्यू असते, नंबर असतो. के चा एन व्हॅल्यू किती इथं लिहितोय मी, ते लक्ष द्या. इथे लिहितोय मी ती एन व्हॅल्यू. के ची एन व्हॅल्यू 1 असते, एल ची 2 असते, एम ची 3 असते आणि एन ची 4 असते. ओके, लक्षात येतं. चला त्याच्यानंतर पाहूया, ही जी के ही शेल आहे, शेल म्हणजे कक्षा, ऑर्बिट म्हणजे कक्षा, के ही शेल आहे. या शेल मध्ये पुन्हा उपकक्षा असतात, सब शेल असतात. काय असतात? सब शेल म्हणजेच उपकक्षा. लक्षात येतं. के मध्ये प्रेझेंट असणारी उपकक्षा, के ही पहिली कक्षा आहे आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारी उपकक्षा आहे एकच, तिचं नाव आहे यस. काय नाव आहे? कमॉन, काय नाव आहे? यस. यल ही दुसरी कक्षा आहे आणि दुसऱ्या कक्षामध्ये प्रेझेंट असणाऱ्या उपकक्षांची नाव आहेत यस आणि पी. कळतं?
एम ही तिसरी कक्षा आहे आणि तिसऱ्या कक्षेमध्ये प्रेझेंट असणाऱ्या उपकक्षांची नावं आहेत एस, पी आणि डी. एन ही चौथी कक्षा आहे आणि चौथ्या कक्षेमध्ये याच कक्षेमध्ये उपकक्षा आहेत आणि त्या उपकक्षांची नावं आहेत एस, पी, डी आणि एफ. आपल्याला काहीतरी शिकायचंय. मी एक थोडक्यात सांगतो आपल्याला काय शिकायचंय. मी जर म्हटलं कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे तर तुम्हाला हे सांगायचंय व त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, इलेक्ट्रॉनची संरचना आहे, म्हणजे कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे याचा अर्थ कार्बन मध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्रोटॉनची संख्या 6 आहे आणि सर जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणून जे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 6 इलेक्ट्रॉन्स कशा पद्धतीने अरेंज केलेले असतील, पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 4, 2,4 इयत्ता अंगणवाडी आपण असं शिकत होतो. पण आता असं नाही सांगायचं, आपल्याला सांगायचंय पहिल्या कक्षेच्या एस मध्ये 2 असतात, दुसऱ्या कक्षेच्या एस मध्ये 2 असतात आणि राहिलेले 2 हे दुसऱ्या कक्षेच्या पी मध्ये 2 असतात. मग आम्हाला हे सांगायचंय 1s2 2s2 1s2 2s2 2p2. सोपं असं सांगायचंय आम्हाला आणि ते आलं पाहिजे म्हणून हे आपण शिकतोय. लक्षात येतं. पण पुन्हा काही नियम शिकणं सोपं जावं म्हणून आपण एक काम करतोय. हे जे एसपी, एसपी, एसपीडी, एसपीडीएफ असे जे आहेत, लक्षात येतंय, ज्या उपकक्षा आहेत या उपकक्षांना सुद्धा एक लक्षात घ्या, बाजूला लक्षात ठेवायचं. हे ह्याच्या उपकक्षा आहेत, एस आहे, पी आहे, डी आहे किंवा एफ आहे, यांना एक एल व्हॅल्यू असते. कोणती व्हॅल्यू असते? एल व्हॅल्यू असते. आणि ही एस ची एल व्हॅल्यू असते, 0 पी ची एल व्हॅल्यू असते, 1 डी ची एल व्हॅल्यू असते, 2 एफ ची एल व्हॅल्यू असते, 3. लक्षात ठेवायचं. आपण एक बेसिक थोडं पाहायला चालू करणारे, समोर जाणारे. आता बघा हे तुम्ही लिहून घ्या, फक्त याचा स्क्रीनशॉट काढायचा, लिहून घ्यायचं. मी तुम्हाला आणखीन सांगतो की सर मग पहिल्या कक्षेची कॅपॅसिटी किती असते किंवा दुसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी किती असते किंवा तिसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी किती असते. अगदी बेसिक आहे आणि हे बेसिक आपण शिकूयात. बघा, the capacity of any orbit can be calculated by using the formula 2n square. हा फॉर्म्युला वापरून आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. 2n स्क्वेअर. पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता आहे, दुसऱ्या कक्षेमध्ये किती, तिसऱ्या कक्षेमध्ये किती आणि चौथ्या कक्षेमध्ये किती. फार बेसिक आहे हा, मन लावून ऐका फक्त. पहिल्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता बघा. पहिल्या कक्षेसाठी 2n स्क्वेअरची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू. 2 ला 2 तसंच. n व्हॅल्यू किती आहे पहिल्या कक्षेसाठी, तर ती 1 आहे, 1 चा स्क्वेअर. आणि हे जे आन्सर येतं k साठी ते येतं 2 × 1 स्क्वेअर म्हणजेच 2. बरोबर आहे का नाही? 1 चा स्क्वेअर 1 असतो. एल या कक्षेसाठी, एल या ऑर्बिटसाठी 2n स्क्वेअरची व्हॅल्यू येते 2 × n स्क्वेअर. n म्हणजे कोण? 2. n नंबर किती आहे? 2 आहे आणि 2 चा स्क्वेअर. तसंच आपण खाली करूया, तुम्ही कॅल्क्युलेट करा ते. 2 × 3 चा स्क्वेअर, 2 × हे 4 आहे आणि म्हणून 4 चा स्क्वेअर. हे 4, 3, 2, 1 काय आहेत? ह्या आहेत n व्हॅल्यू. काय आहेत? n व्हॅल्यू. आणि तो फॉर्म्युला 2n स्क्वेअर, याच्यावरून आम्ही काय कॅल्क्युलेट करायला लागलो? त्या पर्टिक्युलर कक्षेची कॅपॅसिटी किती आहे, कसली कॅपॅसिटी? इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची कॅपॅसिटी. लक्षात येतं का? आणि बघा मग 2 × 2 स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4, 4 × 2 8, 3 चा स्क्वेअर 9 × 2 12, 18, 4 स्क्वेअर 16, 16 × 2 32. दिस इज द कॅपॅसिटी. ही आहे पहिल्या कक्षेची क्षमता, ही आहे दुसऱ्या कक्षेची क्षमता, ही आहे तिसऱ्या कक्षेची क्षमता, ही आहे चौथ्या कक्षेची क्षमता. मग जर मी विचारलं के या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, तुम्ही सांगायचं 2 एल या कक्षेमध्ये किती बसू शकतात, 8 एम या कक्षेमध्ये किती बसू शकतात, 18 आणि एन या कक्षेमध्ये किती बसू शकतात, तर 32. कळतं की नाही? लक्षात आलं पाहिजे. फार बेसिक गोष्ट आहे ही, लक्षात येतं. मग याच्यानंतर सर पण तुम्ही सांगितलं होतं, आता हे पुसतो मी पुन्हा, लक्ष द्या. तुम्ही क्षमता लक्षात ठेवायच्या. तुम्ही शेल सांगितल्या, सबशेल सांगितल्या, तुम्ही ऑर्बिट सांगितले होते, के सांगितलं, एल सांगितलं, एम सांगितलं आणि त्याच्यानंतर एन सांगितलं. तुम्ही सांगितलं के मध्ये के ची क्षमता 2 आहे. आता पाहिलं आपण एल ची क्षमता 8 आहे. एन ची क्षमता कसं करायचं? तिसरी कक्षा आहे, तिसऱ्या कक्षेचा वर्ग 3 चा वर्ग 9 × 2 सिंपल 18 आहे. आणि एन ची क्षमता 32 आहे. 2, 8, 18, 32. पण साइड बाय साइड सर तुम्ही हेही सांगितलं होतं की ह्याच्या सबशेल आहेत, के मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या उपकक्षा आहेत ती आहे एस,
एल मध्ये प्रेझेंट असणाऱ्या उपकक्षांची नाव आहेत एस आणि पी. एम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या उपकक्षांची नाव आहेत एस पी आणि डी. आणि एन मध्ये प्रेझेंट असणाऱ्या उपकक्षांची नाव आहेत एस पी डी आणि एफ. ओके, मग जी एस ही उपकक्षा आहे, जर के मध्ये 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात आणि उपकक्षा एकच आहे, याचा अर्थ सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन कोणामध्ये जाणार, एस मध्ये जाणार. म्हणजे एस ची क्षमता किती आहे, 2 आहे. फार बेसिक आहे बरं, हे समजून घ्या, फार बेसिक आहे. के ची क्षमता 2 आहे आणि के मध्ये असणारी उपकक्षा ही आहे शेल आणि हे आहे सबशेल. जर के मध्ये 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात तर ते दोन्ही इलेक्ट्रॉन कशामध्ये जाणार, ते दोन्ही इलेक्ट्रॉन एस मध्ये जाणार. इथं एल मध्ये प्रेझेंट असणाऱ्या 2 उपकक्षा एस आणि पी, याच्यामध्ये आपण पाहिलं एस भारताचं असू द्या नाही तर पाकिस्तानचं असू द्या, म्हणजे के चं असू द्या नाही तर एल चं असू द्या नाही तर एम चं असू द्या नाही तर एन चं असू द्या, एस ची क्षमता किती असणार, नेहमी 2च असणार. म्हणजे एस ची क्षमता 2च आहे, एस ची क्षमता 2च आहे, एस ची क्षमता 2च आहे. ते कुठल्याही ऑर्बिट मधलं असू द्या. लक्षात येतंय का, प्रत्येक ऑर्बिट मध्ये एस आहे, कळतं का. 2 नंबर पासून पी आहे, 3 नंबर पासून डी आहे आणि फक्त 4थ्याच कक्षामध्ये सबशेल ही एफ आहे. अरे लक्षात येतं, हे काय बेसिक आहे, समजून घ्या. एल मध्ये असणारी उपकक्षा एस मध्ये जर 2 इलेक्ट्रॉन बसतात तर राहिलेले 6 इलेक्ट्रॉन कोणामध्ये जातात, पी मध्ये जातात. म्हणजे पी ची क्षमता किती आहे, कुठलंही असू द्या, पी ची क्षमता 6 आहे. पी ची क्षमता 6 आहे. बेसिक आहे हे. जर एम मध्ये असणारे 18 इलेक्ट्रॉन, एम या 3ऱ्या कक्षेमध्ये बसणारे 18 इलेक्ट्रॉन, त्यातले एस मध्ये 2 जातात, पी मध्ये 6 जातात, तर राहिलेले कुठे जातात, 6 आणि 2 एंगेज, राहिले फ्री किती, 10. मग ते डी मध्ये किती जाणार, 10 इलेक्ट्रॉन्स. बेसिक आहे. एन मध्ये प्रेझेंट असणारे 32 इलेक्ट्रॉन्स, त्याच्यातले एस मध्ये 2 असतात, पी मध्ये 6 असतात आणि वरती पाहिलं आपण डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन्स बसू शकतात. म्हणजे राहिलेले कुठे जाणार, एफ मध्ये जाणार. किती राहतात, 10 आणि 6 16, 16 आणि 2 18. आणि जर 32 मधून 18 इथे सामावून घेतले जात असतील तर राहिलेले किती, 14 हे या एफ या कक्षेमध्ये बसणार. लक्षात येतंय का, हे फार बेसिक आहे आणि आपण याच्यावरून शिकणार आहोत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. आता आपण शिकणार प्रत्येक ऍटम त्या ऍटमचा ऍटॉमिक नंबर वरून नंबर ऑफ प्रोटॉन्स, जेवढे प्रोटॉन्स तेवढेच इलेक्ट्रॉन्स, आणि मग या इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन उपकक्षेमध्ये कसं असतं हे शिकणार आणि त्याचा फायदा मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये कसा होतो हे पाहणार. लक्षात येतं.